वाचा। आता पाहूयात तुमच्या आमच्या गावातल्या बातम्या। माझं गाव माझा जिल्हा। चिपळूणच्या गोवळकोट भोईवाडीमध्ये ढोल ताशांच्या गजरात गौराईचं आगमन। शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आगमन सोहळा पार। वर्ध्याच्या सावंगीमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मातीच्या मूर्तिकला स्पर्धेचं आयोजन। विद्यार्थ्यांनी मातीमधून साकारल्या बाप्पाच्या मूर्ती। माती कलेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा दिला संदेश। अकोला शहरातील शर्मा कुटुंबियांचा हरवलेल्या बालपणावरती भाष्य करणारा देखावा। 90च्या दशकातलं बालपण आणि मोबाईल आल्यानंतर त्यामध्ये हरवलेल्या बालपणाचा देखाव्यामध्ये समावेश। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शिवगर्जना मित्रमंडळाचा अनोखा देखावा। आम्ही भारताचे लोक हा संविधान साक्षरता देणारा तसंच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन करणारा देखावा साकारला। मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक शहरातल्या विविध गणेश मंडळांना भेट। इच्छापूर्ती गणेशाची आरती करत मंत्री छगन भुजबळांनी वाजवला ढोल। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये वंदे मातरम गणेश मंडळाचा यंदा 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा। मंडळाचं हे 46वे वर्ष। पुण्याच्या बालेवाडीनंतर चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॅडमिंटन हॉल। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। साईबाबा संस्थांच्या 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय। 20 वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता प्रलंबित। प्रशासनानं प्रस्ताव मान्य केला नसता तर माझा कार्यक्रम झाला असता। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। बेळगाव जिल्ह्यातल्या 2 सराईत चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांकडून अटक। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 13 घरफोड्या। कारवाईमध्ये 86,26,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कर्जतमधील तिहेरी हत्याकांड आरोपीला अखेर अटक। पोलिसांकडून गुन्ह्याची उकल। रेशन कार्ड आणि घरपट्टी वादातून सख्या लहान भावाकडून मोठ्या भावासह गरोदर वहिनी आणि लहान पुतण्याची हत्या। गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये पुराचं पाणी। रुग्णांचे हाल, रुग्णालयातील साहित्याचं मोठं नुकसान। गोंदियामधल्या पांगोली नदीच्या पुरामध्ये 8 मजूर अडकले। नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का। कोयना परिसरातील नागरिक भयभीत होऊन आले घरातून बाहेर। 3 रिश्टर स्केलचा भूकंप असण्याची शक्यता। भंडाऱ्याला पावसाचा रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 14 मार्ग बंद। पावसाच्या रेड अलर्टमुळे आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ। गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। धरणातून 2,20,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्या विरोधामध्ये निवडणूक याचिका फेटाळली। पहिल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून शिवाजी काळगे यांना कौल। अमरावती कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर हजारो महिलांच्या रांगा। घरेलू कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी। घरेलू कामगार या योजनेच्या अंतर्गत महिलांना गृहोपयोगी वस्तू मिळतात। साताऱ्यातील वाढे फाट्याच्या जवळ शिवशाही बसला भीषण आग। सर्व प्रवासी वेळेमध्ये खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग। फटाक्यांचं गोदाम आणि ट्रक जळून पूर्णपणे खाक। 4 कामगार जखमी। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। गेल्या 2 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय किसान सभेचं धरणे आंदोलन। मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा। नंदुरबारच्या तळोजा तालुक्यामध्ये वनविभागाच्या कारभाराच्या विरोधात सामाजिक संघटना आक्रमक। वाढत्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। गेल्या महिनाभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू। बारामतीच्या भिगवण चौकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्यानं झाकल्यानं राष्ट्रवादी आक्रमक।
नगरच्या श्रीरामपूरमध्ये बंदी असलेले अंमली पदार्थांची स्पीड पोस्टनं विक्री. नार्कोटिक्स विभागाच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार समोर. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वाशिमच्या रिसोडमध्ये बँकेच्या काचा फोडून केलं 75,000 रुपयांचं नुकसान. जमादाराचं बँक खातं हे ब्लॉक केल्याच्या रागामधून घडली घटना. 50,000 रुपयांची रोकडही केली लंपास. अकोल्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जवळ उड्डाणपुलाच्या खाली तळीरामांचा उच्छाद. तळीरामांवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. अकोल्यातल्या मोरणा नदी पात्रामध्ये 2 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ. या प्रकरणामध्ये अकोला पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वर्ध्यामध्ये दारू विक्रीसाठी नवनवीन शक्कल. दुचाकीवरती दुधाच्या कॅनमधून दारूची विक्री. दारू तस्करी करणाऱ्या आरोपीसह बार मालकावरही गुन्हा दाखल. आणि काही बातम्या सविस्तर पाहूयात. बातमी नागपूरमधल्या अपघाताची आहे. नागपूर हिट अँड रन प्रकरण